धाराशिव जिल्ह्यात आज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी संघर्ष न्याय यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली। सुरतगाव ते तुळजापूर अशा या पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। या यात्रेत मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले असून शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। प्रामुख्याने रेल्वे मार्ग आणि महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा ही या यात्रेतील प्रमुख मागणी आहे। या संपूर्ण यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। यात्रेदरम्यान अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। पाहू शकता एकंदरीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जे आहे यात्रेला सुरुवात झालेली आहे। साहेब काय मागणी घेऊन जात आहेत? आज अमेरिकन ट्रेड डीलच्या अनुषंगानं शेतकरी संकटात आहे। केंद्र सरकार कुठल्याही प्रकारच्या या संदर्भातली भूमिका स्पष्ट करायला तयार नाही। आखातामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगानं आज शेतकरी हवाल दिलाय आणि या सर्व पार्श्वभूमीवर देशाची घडी विस्कटलेली आहे। शेतकरी बेहाल आहे, नागरिक त्रस्त आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान हे गायब झालेले नरेंद्र सिलेंडर एकंदरीत केंद्राच्या संपूर्ण धोरणाच्या विरोधात आमची ही आजची संघर्ष पदयात्रा। एकंदरीत सरकारला या माध्यमातून या यात्रेच्या माध्यमातून काय एकंदरीत आवाहन करणार आहात? सरकारनी जागं व्हावं, सरकारने शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या हिताच्या अनुषंगानं पावलं उचलावे। अडाणी अंबानींसाठी किंवा मुठभर उद्योगपतींसाठी त्यांनी आपलं सरकार राबवणं बंद करावं। तुळजापूर तालुक्यातल्या अशा कोणत्या शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न तुम्ही घेऊन हे यात्रा करताय? एकंदरीत बागायती, जिरायती, कोरडवाहू या सर्व शेतकऱ्यांचे मुद्दे हे आज रोजी ऐरणीवर आलेले आहेत आणि यामध्ये रेल्वे मार्गाच्या अनुषंगानं जो एक पुनर्वसनाचा एक प्रश्न आहे त्या देखील एक तुळजापूर तालुक्यातला महत्वाचा आहे। तुळजापूर हे महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे आणि या तुळजापूरचा शेतकरी जर आज दुःखी असेल, हवालदिल असेल तर त्यासाठी संघर्ष करणं म्हणजे महाराष्ट्राच्या एकंदरीत जर तुळजापूर तालुक्यातले असंख्य प्रश्न तुम्ही घेतला, इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीबद्दल काय वाटतं आपल्याला? ते मशगूल आहेत, सत्तेचा उन्माद त्यांच्यात आहे आणि जनतेची त्यांना काही देणं घेणं नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर कसं पाहणार? अत्यंत वाईट आहे की आम्ही काही बघण्याची आणि बोलण्याची आवश्यकताच नाही। हाताच्या कंगणाला अर्था कशाला, अशा स्वरूपाचं एकंदरीत चित्र आहे। ते योग्य समाजापुढे यावं ही आमची इच्छा आहे। धाराशिव जिल्ह्यातील कुठेतरी राज्यामध्ये असंख्य शेतकरी आत्महत्या करण्याचं कारण धाराशिव जिल्ह्यात ही प्रगतीपथावरती येत चालले दिवसेंदिवस अनेक शेतकरी आत्महत्या करतात। काँग्रेसची भूमिका काय असणार येणाऱ्या काळामध्ये? नाही, काँग्रेसची भूमिका येणाऱ्या काळात, मागच्या काळात, आजच्या काळात अशी वेगवेगळी नसते। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी हीच आमची भूमिका आहे। एकंदरीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजू असेल असं काँग्रेसची एकंदरीत भूमिका। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जी आहे यात्रेला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। भैया, कशा पद्धतीने यात्रेला सुरुवात आहे, काय प्रामुख्याने मागण्या घेऊन जात आहेत? तुम्ही जर बघितलं सुरत चेन्नई जे काही बाधित शेतकरी आहेत, सुरत चेन्नईमध्ये जमीन ज्यांची गेलेली आहे त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे। आज जर तुम्ही बघितलं ज्या मार्गावरून आपण चाललेलो आहोत धुळे सोलापूर, त्या मार्गाला जवळजवळ या गुंट्याला 8 लाख रुपये दिलेले आहेत आणि आता 40 ते 50 हजार रुपये फक्त गुंट्याला दिलेला आहे। या शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झालेल्यामुळे आज रेल्वे प्रकल्पातील शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे, शक्तीपीठ महामार्गातल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला। म्हणून आम्ही शेतकरी संघर्ष न्याय यात्रा हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करत आहोत। काय एकंदरीत सरकारला या माध्यमातून इशारा द्यायचा आहे? आज आमच्या ह्या सर्व मागण्या जवळजवळ 13-14 मागण्या या ठिकाणी आम्ही निवेदन राज्यपाल महोदयांना देणार आहेत आणि आज नक्कीच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय, ह्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूला जर न्याय त्यांना जर नाही मिळाला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जी आहे एकंदरीत धीरज पाटील यांच्या माध्यमातून देताना एकंदरीत पाहायला मिळत आहे। त्यासाठी आपण पाहू शकता महिलांची देखील जी आहे मोठ्या प्रमाणात उपस्थिती जी आहे। बंजारा समाजाच्या महिला ज्या आहे वेशभूषेमध्ये या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ताई, काय एकंदरीत मागण्या घेऊन जात आहे, सरकारला काय आवाहन करणार आहात? शेतकऱ्यांविषयी विमा असेल, महागाई असेल आणि त्यांना वेळोवेळी त्यांचा विमा मिळालेला नाहीये तो मिळावा। शेतकऱ्यांच्या परकाष्ठा अक्षरशः पणाला लागलेल्या आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षानं पदयात्रा जी काढलेली आहे शेतकऱ्यांसाठी ती एकदम योग्य आहे। काय सांगाल, सर्व महिला एकत्र घेऊन जात आहे, सरकारला काय आवाहन करणार आहात?
सरकारला असं आव्हान करणार आहे की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. या पुरोगामी राज्यामध्ये चाललंय काय? शेतकऱ्यांना न्याय आहे का? महिलांना न्याय आहे का? एकीकडे म्हटलं जातं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र इथे कुठेच दिसत नाहीये. आणि आज आपण जी वाढती महागाई बघतोय, ही महागाई बघता तुम्हाला दिसत असेल आमच्या ट्रॅक्टरवरती गॅसचा भडका झालेला, किंवा आता युद्धाच्या परिस्थितीमुळे किंवा कोणत्याही कारणामुळे महिलांवरती होत असलेले अत्याचार, त्याचा जो अशोक खरात बघतोय आपण, या असंख्य मागण्या आहेत, असंख्य मागण्या आहेत ज्या की काँग्रेसच्या काळामध्ये काहीच नव्हतं. असा पुरोगामी महाराष्ट्र म्हणण्यासारखं आता राहिलेलंच नाहीये. आणि सर्वात महत्वाची की आमचा शेतकरी हा भरडला जातोय, आणि या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सुरत गाव ते तुळजापूर आज ही पदयात्रा काढलेली आहे. त्या पद्धतीनं जे आहे महिलांच्या माध्यमातून असतील आक्रोश कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये जे आहे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी हा रॅलीचं नेतृत्व करतायत ते आपलं नेतृत्व आहे. साहेब, सर मला सांगा, यात्रेला सुरुवात झालेली आहे, काय एकंदरीत मुख्य प्रामुख्याच्या मागण्या घेऊन जातात, सरकारला काय आव्हान असणार आहे? हे आता आपण बघितलं आहे या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जे सरकार आहे ते शेतकरी विरोधी सरकार आहे. आणि आज जो शेतकरी यांनी देशोधडीला लावलाय त्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन आज आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा सुरत गाव ते तुळजापूर आम्ही काढलेली आहे. आपण जर बघत असाल तो सुरत चेन्नई जो रस्ता होता, जो रोड आहे, त्याचा मावेजा शेतकऱ्यांना मिळाला नाही. आणि त्या मागण्यांसाठी अशा विविध मागण्या आहेत. आज आपण बघितलं की गॅसचे दर वाढलेले आहेत. भरपूरच्या सगळ्या ज्या मागण्या त्या मागण्या घेऊन आम्ही आज लोकांसमोर जात आहोत आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा याच्यामध्ये सामील झाले. सरकारने जर तुमची मागणी मान्य नाही केली तर काय असणार येणाऱ्या काळात तुमची भूमिका? नाही, आता जर सरकारने आमची मागणी मान्य नाही केली तर यानंतर आम्ही एक जन आंदोलन हे संपूर्ण राज्यामध्ये उभारणार आहोत. एकंदरीत जे सरकारने यांच्या मागण्याकडे जर दुर्लक्ष केलं तर जन आंदोलन करण्याचा इशारा जे आहे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येत आहे. मला असं सांगा, एकंदरीत कशा पद्धतीनं जे आहे शेतकरी असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते, कसा प्रतिसाद आज जे आहे या यात्रेला मिळत आहे? आज या ठिकाणी शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचा प्रारंभ महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निघालेले आहे. खरोखर शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो काय भाव या सरकारकडून दिला जातोय, खरोखर तुळजापूर तालुक्यामध्ये 70% हा कांदा उत्पादक शेतकरी आहे. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं केलंय. आणि यांना धडा शिकवण्याच्या उद्दिष्टानं संपूर्ण तुळजापूर तालुक्यातील जनता या ठिकाणी एकवटली आहे. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे काँग्रेस कार्यकर्ते जे आहे सरकार विरोधी कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळते. आता सरकारला या शेतकऱ्यांच्या बाजू असतील व काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जी काही मागण्या करतात, आता त्यांचे डोळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची बाजू घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय मागणी घेऊन जातात? शेतकऱ्याच्या प्रश्न शेतकरी न्याय संघर्ष यात्रा आहे आमची, आणि यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या विषयी अनेक प्रश्न मांडत आहोत. त्यापैकी प्रमुख मागण्यामध्ये 7/12 शेतकऱ्याचा कोरा झाला पाहिजे, आणि जे अमेरिकेसोबत ट्रेड डील झालंय त्या ट्रेड डीलच्या संदर्भात ही ट्रेड डील कॅन्सल झाली पाहिजे. याच्या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हा शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जात आहोत. तालुक्यातले असे कोणते प्रश्न महत्वाचे राहिलेले आहेत त्या ठिकाणी? तालुक्यातले काय महत्वाचे प्रश्न घेऊन जात आहे? तालुक्याचे अनेक प्रश्न महत्वाचे राहिलेले आहेत. त्यात पाणी असेल, 21 TMC पाणी हे आम्हाला आतापर्यंत फक्त नुसतं सांगत आलेले आहेत आणि त्याच्या प्रमाणे मतदान घेत आलेले आहेत, पण ते अजून पूर्ण झालेले आहेत. सर्व महिला जे आहेत त्यांच्या सोबत या ठिकाणी घेऊन ते रॅलीमध्ये जे आहे या यात्रेला मध्ये सुरुवात झालेली आहे. यात्रेमध्ये सामील झाले बंजारा समाज तुमच्या सर्व पाठीशी दिसतोय. काय एकंदरीत मागणी घेऊन जातो? एकंदरीत मागणी आम्ही माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही शेतकरी संघर्ष न्याय यात्रा जे की चेन्नई सुपर याच्यामध्ये बाधित शेतकऱ्यांना आपण जे सध्या चालत जात आहोत त्या रोडला 8 लाख रुपये गुंठा दिलेला आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांचे ज्या जमिनी गेलेत त्याच जमिनीला त्यांनी फक्त 30,000 रुपये गुंठा देतात. त्याच्या विरोधात आणि भारतामध्ये संपूर्ण जी कमिटीला हा पाठिंबा राहील आणि संपूर्ण बंजारा समाज धाराशिव जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पूर्ण बंजारा समाज हा काँग्रेसच्या पाठीशी राहून ह्या शासनाचा निषेध करत आहोत. एकंदरीत अशा पद्धतीने जे बंजारा समाजाचे देखील या ठिकाणी शेतकरी संघर्ष यात्रेमध्ये जे आहे सहभागी होऊन जे आहे
कुठेतरी बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी जे आहे मागणी मान्य नाही झाले तर या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा जे आहे एकंदरीत देताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता बंजारा समाज जे आहे कुठेतरी आक्रमक होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टायमिंग देत आहेत ते शेतकऱ्याकडे मजूर नाहीत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, रात्रीतून ते जाऊन पाणी देऊ शकत नाहीत, तेव्हा सलग दररोज 8 तास पाणी पुरवठ्यासाठी त्यांची व्यवस्था व्हायची. विविध शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जे आहे शेतकऱ्यांच्या बाजू असल्याचं एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने एकंदरीत सांगण्यात येत आहे. काँग्रेस कुठेतरी जे आहे आक्रमक होताना पाहायला मिळतं. एकंदरीत सुरतगाव ते तुळजापूर हे यात्रा जी आहे पायी यात्रा एकंदरीत सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता बंजारा समाजाच्या वेशभूषे असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन या रॅलीला कुठेतरी संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड आक्रोश जे आहे येथील शेतकऱ्यामध्ये जे आहे होताना पाहायला मिळते. विविध मागण्या घेऊन जाते. आता सरकार या आंदोलनाकडे कशा पद्धतीची दखल घेणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेखसह अजित चव्हाण, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.